स्टेट एक्साईज पुणे डिपार्टमेंटकडनं सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये प्रथमदर्शनी गोवा बनावटीचं मद्य जप्त करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये जवळपास 86,000 बॉटल्स म्हणजे 2200 बॉक्स जप्त करण्यात आलेले आहेत आणि एक कंटेनर पण जप्त केलेला आहे आणि एक आरोपींना अटक केलेली आहे। सदरचा पुणे बेंगलोर हायवे म्हणजे सातारा हायवे, पुणे सातारा हायवेवरती लेडी सोलापूरच्या पुढे त्याच्यामध्ये सदरचा आमच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार वाहनाची तपासणी केली आणि माहिती अशी मिळाली होती की सदरचा कंटेनर हा औरंगाबाद आणि जालन्याच्या दिशेने सदरचा कंटेनर जात आहे। त्यामध्ये तसे प्रथमदर्शनी तिथे कागदपत्र सापडलेले आहे। त्यामध्ये सौंदर्य प्रसाधने किंवा मेडिकल्स च्या नावाखाली ही सदरची कन्साइनमेंटची वाहतूक केली जात असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलेलं आहे। याबाबतची माहिती आम्ही लवकरच शेअर करू। नाही, महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र हे सदरचं आंतरराज्यीय कनेक्शन दिसून येते, कारण की सदरचं मध्ये हे गोव्यामध्ये बनवलं गेलेलं आहे। याबाबत बॅच नंबर असेल किंवा त्याची मॅन्युफॅक्चरिंग कुठे झालेली आहे याबाबतचा अधिकचा तपास आणि हे जाणार कुठे होतं त्याबाबतचा पण अधिकचा तपास आमच्या पथक करत आहे। गोवा राज्यातून हा आलेला आहे। गोवा राज्यातून वाया पुणे पुढे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जालन्यामध्ये प्रथमदर्शनी जात असल्याचं याच्यावरनं कागदपत्रावरून दिसून येतं। जो पकडला आहे अल्पवयीन आहे का? नाही। आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।